साधारणपणे 15 ते 18 वर्षापूर्वीची ही हकीकत आहे. इतकी वर्ष डोळ्यासमोरून निघून गेली, परंतु आजही मारणे काकांचे व्यक्तिमत्व आठवल्याशिवाय राहत नाही. माझ्या लोणावळ्याच्या ओ-पी-डीला डायबिटीजसाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला न चुकता माझ्या क्लिनिकला हजेरी लावणारे हे मारणे काका, त्यांचे व्यक्तिमत्व हे खूप भारदस्त अशा स्वरूपाचे होते. साधारणपणे वयोवर्ष 70 वर्ष, तसेच त्यांचे वजन 100 किलो, ना अलीकडे ना पलीकडे अशा स्वरूपात त्यांचे वजन होते. पांढरा शुभ्र कुर्ता, पायजामा आणि त्यांच्या चालण्यामध्ये एक हत्तीसारखा डौलदारपणा होता. त्यांचे बोलण्यामध्ये देखील एक भारदस्तपणा होता. त्यांचा आवाज करारी होता. क्लिनिकमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांचा नेहमीचा ठरलेला प्रश्न असायचा, की "डॉक्टर साहेब, माझ्या या आयुर्वेदिक गोळ्या, औषधे कधी बंद करता येतील? आणखी किती कालावधीसाठी माझी शुगर पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी किती वेळ लागेल? आता मला खूप कंटाळा आलेला आहे या पथ्य पाळण्याचा." मी त्यांची नाडी तपासल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारत असे. "काका, सकाळी तुम्ही किती वाजता उठता बरे?" मारणे काका बोलायचे, "8 वाजता." "चहा किती कप घेता दिवसातून?" मारणे काका म्हणायचे, "काही नाही, घरी असल्यावर 2 वेळेला दुधाचा चहा होतो आणि समोरच उडप्याचं एक हॉटेल आहे. त्या ठिकाणी आमच्या मित्रमंडळींसोबत साधारणपणे 3 ते 4 वेळा फक्त 1-1 कप होतो." "बरं, चालणे किती होते तुमचे?" "माझे घर आणि उडप्याचं हॉटेल रस्ता ओलांडून जाणे एवढेच." मी मनात म्हणायचो, "अरे बापरे! किती कष्ट करतात काका चहा पिण्यासाठी." दिवसभरातून साधारणपणे पाव किलोमीटर चालणे हाच त्यांचा व्यायाम असायचा. "बरं, असो. दुपारच्या जेवणात काय असते तुमच्या?" काका लगेचच उत्तर द्यायचे, "विशेष असे काही नाही. एका वेळेस 2 पोळ्या, 2 भाज्या, वाटीभर भात, लोणचं, पापड, थोडंसं दही, साखर आणि आठवड्यातून फक्त 2 वेळेला मासे, मटण किंवा चिकन, अशा स्वरूपाचा आहार मी घेतो." आहार मी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दर 2 तासांनी घेत असतो. किती अभिमानाने सांगत असायचे काका, की आपण कुपथ्य कशाप्रकारे करतो. परंतु हे कुपथ्य त्यांच्या दृष्टीने मात्र पथ्य असायचे. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारायचो, "तुम्ही दुपारी किती वाजता झोपता?" "हो, तसे काही नाही. साधारणपणे जेवण 2 वाजता झाल्यानंतर 1 तासभर, 2 तासभर पडतो." सगळे हे त्यांचे बोलणे मी अवाक होऊन ऐकत होतो. नंतर मी बोलण्यास सुरुवात केली. "अहो काका, आयुर्वेदानुसार प्रमेह हा 20 प्रकारचा असतो. ॲलोपॅथीनुसार जरी तुमचे निदान डायबिटीज अशा स्वरूपात केले असेल, तरी आयुर्वेदानुसारच ते असेलच असे नाही. तुमच्या शरीरात जे आमरूपी क्लेद स्वरूपात जो क्लेद वाढतोय, तोही तुमच्या चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या आहारामुळे या क्लेदाचे शरीरामध्ये प्रमाण कमी होत नाहीये, उलट पक्षी ते वाढत आहे. तर अशा क्लेदाचे प्रमाण शरीरात कमी होणे गरजेचे असते. नुसते कागदावर तुमची शुगर नॉर्मल असून उपयोगाचे नाही. उगाच दिवसातून विनाकारण भूक लागली नसताना जेवण घेणे हे योग्य नाही. एकदा घेतलेल्या आहाराचे पचन होण्यासाठी किमान 6 तास तरी लागतात. अगोदरच्या आहाराचे पचन झालेले नसताना दुसरा आहार उदरात ढकलल्यामुळे अग्निमांद्य निर्माण होतो आणि आमवृद्धी होत असते. तसेच तहान लागली नसताना देखील उगाचच ढसाढस पाणी पिणे हे देखील योग्य नाही. बाकी आहार पण अल्प मध्ये करावा. माफक आणि षड्रसात्मक अशा स्वरूपाचा आहार करावा. दुपारची झोप पूर्णपणे बंद करायची असते. मांसाहार पूर्णपणे बंद करायचा असतो. दिवसभरातून साधारणपणे 3 ते 4 किलोमीटर तुमच्या वयानुसार तुम्ही चालायला हवे. तसेच दिवसभरात पाणी उकळलेले घ्यायला हवे. अन्नाचा प्रत्येक घास आपण लहानपणी शिकलेलो आहे, की 32 वेळा चावून खावयास हवा. त्या पद्धतीने अन्नाचा प्रत्येक घास हा किमान 32 वेळा तरी चावून खाल्ला पाहिजे. भात घेत असाल तर प्रेशर कुकरमधील भात अजिबात घ्यायचा नाही. तर भाजक्या तांदळाचा भात, तोही भांड्यात केलेला, तुम्हाला चालू शकतो. तुमची शुगर पूर्णपणे नॉर्मल येऊ शकते. असे एक न अनेक गोष्टी मी त्यांना सांगत होतो. काकांनी देखील नेहमीप्रमाणे एका कानाने ऐकले
आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले असावे. असे रुग्ण मनाचे ऐकतात. त्यांना तुम्ही कितीही सांगा, त्यांची सदसद विवेक बुद्धी जागृत नसते. त्यांना स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यात धन्यता असते. विशेष टीप: कोणत्याही आजारावरील आयुर्वेदिक चिकित्सा फलद्रूप होण्यासाठी रुग्ण हा वैद्यांचे ऐकणारा असावा. त्यामुळे कोणत्याही आजारांवर औषध लागू पडते आणि आजार मुळापासून बरे होत असते.